सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा अजूनही स्थानिक शेतकऱ्यांचा कांदा अपेक्षेप्रमाणे विक्रीसाठी आलेला नाही. शुक्रवारी दिनांक 24 रोजी सोलापूर बाजार समितीत 75 गाड्या कांदा आला होता. दिवाळी सुट्ट्यांमुळे आवक कमीच होती, तरी देखील भाव समाधानकारक नव्हता. शुक्रवारी प्रति किलो 1 ते 25 रुपये दर मिळाला. सोलापूर जिल्ह्यात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात दरवर्षी 38 ते 40 हजार हेक्टरवर कांदा लागवड होते. ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या 3 महिन्यात जिल्ह्यातील कांदा मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी बाजार समितीत येतो. जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत स्थानिक कांद्याची आवक खूप असते. यंदा मात्र सप्टेंबरमधील अतिवृष्टी व पुरामुळे कांद्याचे नुकसान झाले. दुसरीकडे सलग 20 ते 25 दिवस कांद्यात पाऊस साचून राहिल्याने वाढ खुंटली. त्यामुळे यंदा सोलापूर जिल्ह्यातील कांदा डिसेंबर अखेर बाजारात येईल अशी स्थिती आहे. पण दरवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हिवाळ्यात स्थानिक कांद्याची आवक खूपच कमी असणार आहे. दिवाळी सुट्ट्यांपूर्वी सोलापूर बाजार समितीत 200 ते 240 गाड्या कांदा येत होता. त्यात जिल्ह्यातील स्थानिक शेतकऱ्यांचा कांदा 10% सुद्धा नव्हता, असे बाजार समितीतील अधिकाऱ्यांनी सांगितले. कांद्याचे प्रति क्विंटल दर: जुना लाल कांदा 1500 ते 2500 रुपये, नवीन वाळलेला कांदा 500 ते 1200 रुपये, पांढरा कांदा 1500 ते 3100 रुपये असे आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या सरासरी 200 गाड्या कांदा आवक आहे. कर्नाटक, म्हसवड, माण, खटाव, दौंड, अहिल्यानगर, पुणे व नाशिक जिल्ह्यातून सोलापूर बाजार समितीत कांदा येत आहे. दरवर्षी ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत सोलापूर बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या कांद्यात 40 ते 50% कांदा स्थानिक असतो. पण यंदा तसे प्रमाण नसल्याचे बाजार समितीतील अधिकारी सांगतात.